नाशिकमधून भोंदू खरात संदर्भातली एक अपडेट बातमी। खरातला आता थोड्याच वेळामध्ये कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे आणि एसआयटी खरातला व्हीसीद्वारे आज कोर्टासमोर हजर करणार असल्याचं कळत आहे। वाढीव पोलीस कोठडीची सुद्धा मागणी या व्हीसीमध्ये होणार आहे। तर भोंदू बाबा अशोक खरातची आज आता दुसऱ्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी संपणार आहे आणि काही वेळामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर त्याला हजर केले जाणार आहे। यासाठी आता एसआयटीचं पथक भोंदू अशोक खरातला घेऊन पोलीस अकॅडमी इथं दाखल झालेलं आहे आणि तपासासाठी वाढीव पोलीस कोठडी मिळावी यासाठी आता एसआयटी कोर्टाकडे मागणी करणार आहे। त्यामुळे आज आता या सगळ्या कोर्टाच्या कार्यवाहीमध्ये काय नेमकं होतंय हे आपल्याला पाहायचंय। तर एसआयटीची टीम आता भोंदू अशोक खरातला घेऊन पोलीस अकॅडमीमध्ये दाखल झालेली आहे आणि काही वेळामध्ये व्हीसीद्वारे ही सगळी कोर्टाची कारवाई सुरू होणार आहे। तर एसआयटीचं पथक आता भोंदू अशोक खरातला घेऊन पोलीस अकॅडमीत दाखल झाले। सविस्तर तपशील आता या क्षणाचे जाणून घेऊया। नाशिकमधून आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेले। योगेश, जसं तुम्ही सकाळी सांगितलं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर आता हजर केलं जातं आहे आणि पोलीस अकॅडमीमध्ये त्याला घेऊन एसआयटीचं पथक दाखल झालंय। आता इथून पुढे नेमकं कोर्टाच्या कारवाईमध्ये काय काय आपल्याला पाहायचं आहे? खरं म्हणजे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याला 6 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली होती। अशोक खरात आता याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये आज हजर केलं जाईल। पुन्हा पोलीस कोठडी मागितली जाणार नाही, कारण आता अवघे 30-32 दिवस फक्त प्रशासनाकडे शिल्लक आहेत आणि या संपूर्ण कारवाईमध्ये जवळजवळ अजून 8 गुन्हे तपासाचे आणि त्यांना हजर करण्याचे शिल्लक आहेत आणि त्यामुळे आता एसआयटी याबाबत घाई करताना दिसत आहे। उगाच पोलीस कोठडी मागण्यापेक्षा वेगवेगळ्या गुन्ह्यांमधली हजेरी करणं हे त्यांच्यासाठी आता प्राथमिक कर्तव्य बनलेलं आहे। त्यामुळे आता त्याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडी मागितली जाईल। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये फक्त पोलीस त्याच्या कोणता गुन्हा कसा घडलेला आहे आणि त्याची आतापर्यंतच्या तपासात काय प्रगती आहे हे सांगतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यामुळे आजचा गुन्हा हा महत्वपूर्ण असेल। निश्चितच कोर्टातल्या संपूर्ण कार्यवाहीकडे जरूर लक्ष ठेवून राहा योगेश। आपण वेळोवेळी या संदर्भात आणखी माहिती जाणून घेत राहू आपल्याकडून। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।